राम राम शेतकरी मित्रांनो, आपल्या बागात असा शेणा पळायला लागलेला आहे. बऱ्यापैकी 60 ते 70 दिवस पूर्ण झाले आहेत आणि काड्या अशा बऱ्यापैकी पांढऱ्या पडलेल्या आहेत. तर आता वेळ आलेली आहे आपल्या ठिबाची. हा ठिबा काका आहे. आता ठिबा काकाचा विषय काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर असा ठिबा हे औषध आहे जे वेलीला असं सांगतं, हे ताई जरा बास पळापळ, आता गप गुमान घडाकडे लक्ष दे. सूक्ष्म घड निर्मिती प्रजनन निर्माण करण्यासाठी याचा खूप महत्त्वाचा रोल ठरतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे औषध वेलीच्या पळणाऱ्या गाडीला डायरेक्ट डिस्क ब्रेक मारतं. थोडक्यात झाडाची सगळी ताकद ढकलली ती घड निर्मितीकडे. शेंडा स्टॉप घड टॉप असा विषय हार्ड होतो. पण भावांनो, हा पट्ट्या लई कडक आहे. याचा डोस एकदम काटावर पाहिजे. 100 लिटर पाण्याला 1 ग्रॅम म्हणजे 10 ppm. आणि हो, डायरेक्ट पाण्यात टाकून ढवळायचं नाही बरं का. आधी त्याचं सालवंट बाटलीत त्याला चांगलं विरघळायचं, मगच पंपात टाकायचं. आता सर्वात महत्त्वाची भानगड, मिक्सिंग. काय टाळायचं तर बोर्डो, सल्फर आणि कडक कीटकनाशक आहेत यांच्यासोबत अजिबात चालणार नाही. नाहीतर बाग म्हणेल मला चक्कर येत्या. आता याच्यासोबत काय चालेल? कॅल्शियम बोरान याच्यासोबत वापरू शकता, किंवा 0.34 हे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता. ते एकदम जिवलग मित्रच आहेत याची. पहिली फवारणी झाल्यावर 7 ते 10 दिवसात दुसरी फवारणी हाणा. मग बागेत घडांची गर्दी बघा. काय मग, जुगाड आवडला तर व्हिडिओ लगेच लाईक ठोका, आपल्या ग्रुपवर शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. राम राम.